राजापूर शहरात राहणारा तरुण जियान अखिल सोलकर याला राजापूर येथील अमूल आईस्क्रीम पार्लर येथे मुलीच्या मोबाईलवरून SMS करून बोलवण्यात आले। त्यानंतर त्याला मुलीच्या संदर्भात बोलायचे आहे असे सांगून धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्यात आले। तालुक्यातील डोंगर गावातील सौद सजन मस्तान रिजवान हयात खान यांनी लोखंडी ग्रिलला हात बांधून पाईपने त्याला मारहाण केली अशी तक्रार जियान अखिल सोलकर यांनी राजापूर पोलिसांमध्ये दिली आहे। अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत। मुलीचा भाव आहे ना, त्यांनी मेसेज केला नाही मला असा की मुली म्हणून आहे आणि आईस्क्रीम पार्लरचे इथे भेट म्हणून। आधी माझं बोलणं नव्हतं तिच्याबरोबर, तर मला वाटलं की काय प्रॉब्लेम असेल, काय असेल ते भेटून म्हणजे काय तिला प्रॉब्लेम सांगायचा असेल। तर त्यांनी सांगितलं होतं की मी आईस्क्रीम घ्यायला येते म्हणून तू भेट मला, आपण बोलणं करूया म्हणजे असं। म्हणजे त्याच्याबरोबर माझा अफेअर होता अगोदर। त्यानंतर त्याच्या घरी माहिती पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे तिचा मोबाईल काढून घेतला तिच्या बहिणीने। त्यानंतर मला काय कॉन्टॅक्ट नव्हता तिचा, कधी म्हणजे आईचा मोबाईल किंवा कोणाचा असला नसा त्याच्यावरनं ती समोरून मेसेज करायची। कुठे भेटायचं असला किंवा काय बोलायचं असलं ना तर ती त्यांच्या मोबाईलवरनं मेसेज टाकायची मला, तेवढंच। आणि मी रिप्लायसुद्धा नाही करायचो। आणि त्यांनी जर सांगितलं की रिप्लाय कर तर मी रिप्लाय करायचो, तेवढंच। त्याच्यानंतर तिचा भाव आला, त्याला मिसअंडरस्टँडिंग झाली, काय कोणी रेकॉर्डिंग पाठवली किंवा काय झालं ते। त्याच्यानंतर त्यांनी मुली म्हणून मेसेज टाकला मला आणि भेटायचे। तर मला तोच विषय माझ्या दिमागामध्ये घडला की काय प्रॉब्लेम असेल तर भेटून आम्ही काय बोलूया, म्हणजे मला पण कळता येईल काय झालाय प्रॉब्लेम ते। त्याप्रमाणे मी आलो इथे 9 वाजता आणि या लोकांनी पुढे रॉड ठेवली होती गाडीच्या पुढे। त्यानंतर बंगलवाडीच्या रोडाने त्यांनी मला डोंगर रस्त्यावरती नेलं नाही आणि माझे हात मागे ठेवून असं रॉड माझ्या डोक्याला मागे ठेवून त्यांनी नेलं। आणि मी त्याला कन्व्हिन्स केलं भरपूर वेळा की आपण काय असेल ते बोलणं करूया, आपण काय असेल ते आपण डिस्कस करूया, जे काय चुकी असेल हातापायी कर काय ते तू, पण रॉड बीटचा हे नको। आपण काय ते तुला मारायचे असले 2 कानाखाली मार किंवा 10 तास तू मार मला कानाखाली, मी काय पण असेल ना माझी चूक मान्य करतो मी, ठीक आहे बोललो। तर त्यांनी काय केलंच नाही, पुढे चल माझ्या हात त्यांनी डोंगरमध्ये हॉस्पिटलच्या मागे बाजू नेऊन हात मागे बांधला नाही त्यांनी आणि ग्रिलला बांधला नाही। तिथे एक ग्रिल आहे हॉस्पिटलची मागे, तिथे हात बांधला नाही त्यांनी। पहिला रॉड हातावरती मारला नाही त्यांनी एक, त्याच्यानंतर डोक्यावरती मारला नाही, पाठीवरती। त्यानंतर मी एकदम सून पडलो। ते सून पडल्यानंतर ती रशी होती ना मागची ती सुटली वाटतो। आणि त्यानंतर मी बसल्यानंतर खाली बसल्यानंतर त्यांनी बांबूने कंटिन्यू मारतच राहिला होता, 15-20 मिनिटं कमीत कमी मारतच राहिला होता तो।